नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्णय पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वीच्या पाठामध्ये आपण अभ्यासलं होतं की यंत्रमानवांद्वारे जे यंत्रमानव सदृश्य जे रोबो हॉटेलमध्ये आणलेले होते त्याचा फायदा हॉटेल मालकांना नक्कीच झालेला होता। वर्षभरामध्ये त्यांना हॉटेलचे आर्थिक बाजूही त्यांची वाढलेली होती, पण वर्ष झाल्यानंतर सर्व्हिसचे पैसे पण वाढले होते आणि ते यंत्रमानव रोबो निकामी झाले होते। त्यामुळे त्यांना इंजिनियर नवीन प्रकारचे यंत्रमानव घेण्याचे सजेशन देतात आणि हे यंत्रमानवांमध्ये नवीन आधुनिक बदल झाल्याची ही माहिती ते सांगतात। तर आता पाहूया आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून हॉटेल मालकांनी नवीन यंत्र घेतले की नाही, की ते जुन्याच मानवांकडून वेटरचे काम करत होते, ते आपण आता प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्व्हिस इंजिनियर हॉटेल मालकांना सांगतात की लवकरात लवकर तुमचा निर्णय आम्हाला कळवा, कारण की आता रोबो वेटरची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर मागवायची असेल तर लवकरात लवकर आम्हाला कळवा। सर्व्हिस इंजिनिअरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली। रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो। इंजिनिअरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे। अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं। तर आता बघा, इथे हॉटेल मालक पार्टनरशिपमध्ये 2 जण होते। सोमनाथला रोबो वेटर नको होते, कारण की आता ह्या आधी पण त्याला रोबो वेटर नकोच होते, परंतु रामभाऊच्या निर्णयाखातीर तो रोबो घेतो। पण आता सोमनाथ त्याच्या निर्णयावरती ठाम होता की ह्यापुढे रोबो वेटर आणायला नको, परंतु रामभाऊ द्विधा मनस्थितीत होता। इंजिनिअरचं बोलणं त्याला आठवलं की रोबो वेटर घ्यायचे असेल तर लवकरात लवकर कळवा, की त्यामुळे जे काही फायदा होतो त्याचा रोबो वेटरमुळे त्यांच्या हॉटेलला नक्कीच फायदा होईल असं कुठेतरी रामभाऊला वाटत होते। परंतु जी काही फजिती झालेली होती त्यामुळे त्यांना पुन्हा ते रोबो वेटर नको घ्यावेसे वाटत होते। पुन्हा ती समस्या निर्माण होऊ नये आणि हॉटेलच्या ग्राहकांवरती त्याचा काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी तो रोबो नको असा विचार करत असतो। अजून 1 महिन्याचा अवधी असल्या कारणाने ते रामभाऊ विचार करतात की आपण सर्व बाजूंनी विचार करून मगच निर्णय घ्यावा। पुढे परिच्छेदमध्ये काय दिलेले ते आपण समजून घेऊया। आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिऱ्हाईक जेमतेम येत होते। शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती। साधारणतः 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूममध्ये गेली। आता बघा, 1 महिन्याचा कालावधी होता, म्हणून रामभाऊ विचार करतो की पूर्ण आपण सगळ्या गोष्टींचा पडताळा घेऊया आणि सगळ्या बाजूंनी विचार करूनच मग नवीन यंत्रमानव वेटर रोबो घ्यायची की नाही हा निर्णय घेऊया। 1 महिन्याचा अवधी असल्या कारणाने ते थोडा वेळ घेतात। त्या दरम्यान सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु झालेल्या घटनांचा वाईट परिणाम त्यांच्या हॉटेलवरती झालेला होता। पहिल्यापेक्षा हॉटेलमध्ये गिऱ्हाईकांची येणे जाण्याची संख्या कमी झालेली होती। असाच एक प्रसंग पुन्हा घडतो। शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती। साधारणतः त्यांच्या हॉटेलमध्ये 35 आसपासचे वय असलेली स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूममध्ये गेली। AC रूमकडे रामूची ड्युटी होती। तो तत्परतेने आत गेला। AC सुरू करून त्याने ऑर्डर घेतली। थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला। 5-10 मिनिटांनी AC रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला। थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला। काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले। तेव्हा मी रामूला AC रूममधून पाहून येण्यास सांगितले। सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहे असं सांगून तो किचनमध्ये गेला।
आता बघा इथे एक घटना घडली होती की AC रूममध्ये 35 वयाची एक स्त्री 2 मुलांसह गेली होती आणि रामूची ड्युटी होती. त्याने छानपैकी ऑर्डर घेतली आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ऑर्डर पूर्ण वगैरे करून तो त्या स्त्रीला त्याची ऑर्डर देऊन येतो आणि दुसऱ्या कामाला लागतो. पण 5-10 मिनिटांनी त्या AC रूममध्ये मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि तो थोड्या वेळाने तो आवाज जास्तच वाढला. म्हणून पण पहिल्या सुरुवातीला एकाच मुलाचा रडण्याचा आवाज येत होता, नंतर पण थोड्या वेळाने दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा मग रामभाऊ रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगतात. तेव्हा रामू सांगतो की सर्व व्यवस्थित आहे, त्या मॅडम झोपलेल्या आहेत म्हणून त्यांची दोन्ही मुलं रडत आहेत असं सांगून तो किचनमध्ये गेला. आता त्यावेळेस रामभाऊच्या मनामध्ये थोडी शंका येते की असं कसं होईल, कोणतीही स्त्री हॉटेलमध्ये जेवायला जर आली असेल आणि 2 मुलं तिच्याबरोबर असेल तर ती झोपेल कशी काय ना. आणि ती एवढी झोपते की तिची दोन्ही मुलं जोरजोराने रडत आहेत, त्याचा आवाज पार पूर्ण बाहेर येत आहे, परंतु त्या स्त्रीला जागे येऊ नये का, अशी कुठे ना कुठे शंका रामभाऊच्या मनामध्ये आली. म्हणून तो मनोजला AC रूममध्ये पाठवतो. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता, तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला त्या व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हर तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो. तर बघा इथे एक प्रसंग घडला होता, दुर्घटना घडली होती आणि त्या प्रसंगातून असं सुचवलं जातंय की रामूला जेव्हा ते स्त्रीची मुलं का रडत आहे असं विचारणा करण्यात आलं, तेव्हा त्याने फक्त काय पाहिलं होतं की ती स्त्री झोपलेली होती हे त्याने पाहिलं आणि त्याच प्रकारचं उत्तर त्याने तिथे दिलेलं होतं. आता रामू हा रोबो होता, त्यामुळे त्याने या प्रसंगाकडे अत्यंत यांत्रिकपणे आणि कोरडेपणाने निरीक्षण केले होते. त्याला मन, बुद्धी, भावना नसल्याने त्याने या घटनेकडे यांत्रिकपणानेच पाहिले. पण त्याच वेळी जेव्हा नंतर मनोज गेला तर मनोजने तसं नाही केले. ती स्त्री झोपलेली नसून बेशुद्ध पडली आहे हे त्या मनोजला तात्काळ समजले आणि त्याच्या त्या निरीक्षणामुळे पुढील हालचाली होऊन तिचा जीव वाचला. हॉटेल व्यवसायाच्या माणसाचा जीवाशी निकटचा संबंध असतो, त्यामुळे तिथे मानवी जागा असणे, माणुसकी असणे अत्यंत गरजेचे आहे आणि ही माणुसकी रोबोमध्ये असणे अशक्य होती. त्यामुळे मालकाला आता मोठा प्रश्न निर्माण झालेला होता की ज्यावेळेस रामूने पाहिलं त्यावेळेस जर त्याला व्यवस्थित माहिती पडलं असतं तर कदाचित उशीर झाला नसता. पण जेव्हा मानव सदृश्य मनोजने ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, निरीक्षण केला, तर मानुष्य हा मानवामध्ये ज्या काही भावना असतात, जे काही दुष्परिणाम होणार असतात ते फक्त माणसालाच कळू शकतात. माणसाला माणुसकी प्रमाणे वागता यायला पाहिजे. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात, पण माणसातल्या माणसाशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम मनामध्ये माणुसकी असायला हवी आणि ते यंत्रमानवामध्ये माणुसकी नसते. कोणत्याही घटनेने माणसाच्या जीवनामध्ये भावनिक आणि वैचारिक वादळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनच ओळखू शकतं. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा श्रेष्ठ ठरलेला आहे. म्हणून आपण यंत्राला मानवाशी पूरक मानू शकत नाही. प्रत्येक वेळी यंत्र हा मानवासाठी पूरक होऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे जरी माणसाला पूरक असले तरी पर्याय होऊ शकत नाही. कारण की बघा, यंत्र हे सांगकामे असतात. त्यांना
जेवढं सांगितलं जातं, जेवढं त्यांच्या मेमरी कार्डमध्ये जेवढं सेव्ह असतं तेवढंच ती कामं करतात. त्याला सज्जन, दुर्जन, पापी, पुण्यवान हे काही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाहीत. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करतात. परंतु काही गोष्टी हे मानवी भावनेने, सहृदयतेने, वैचारिक पद्धतीनेच घेतले जातात. जर समजा आता आपण संगणकावरती अनेक कामं करत असतो, संगणकामार्फत लोकांच्या बँक खात्यांमधून त्यांचे पैसे पळवले जातात. दरोडेखोर आज आपण पाहतो की संगणकाच्या उपयोगाने अनेक अव्यावहारिक गोष्टी होत चाललेल्या आहेत. मग हे दरोडेखोर किंवा जे काही संगणकाच्या साहाय्याने लोकांना फसवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे वगैरे काढले जातात, हे कोणामुळे होत चाललेलं आहे? तर यंत्रांच्यामुळेच, की नाही? जर समजा यंत्रांच्या जागी माणसाला कोणी विचारलं तर माणूस त्या दरोडेखोरांना मदत करणार का? तर नाही. म्हणजेच आपण केलेले काम योग्य आहे की नाही, अयोग्य आहे, वाईट आहे की चांगले आहे, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते फक्त माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन असते, बुद्धी असते, भावना असते. यंत्राकडे मात्र ह्या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करत असतो. आणि यंत्र हे मात्र सांगकाम्या नोकराप्रमाणेच काम करत असतं. जेवढं त्याला सांगितलेलं असतं, जेवढं त्याच्या मेमरीमध्ये सेव्ह असतं तेवढंच तो काम करतो. म्हणून माणसाला तो पर्याय ठरू शकत नाही. तो माणसांच्या कामासाठी पूरक असू शकतो, परंतु पर्याय म्हणून त्याचा वापर केला जात नाही. तिथे रोबोवेटरने काय निरीक्षण केलं होतं की रोबोवेटरला वाटतं की ती बाई झोपली आहे आणि आई झोपली आहे म्हणून ती मुलं रडत आहेत. परंतु मनोजने केलेले निरीक्षण काय होतं की दृश्य पाहून मनोज घाबरला. त्याला ती बाई चक्कर असल्यामुळे बेशुद्ध होऊन खाली पडलेले आहे आणि त्यामुळे या अनपेक्षित प्रसंगाने त्याची मुलं घाबरलेली आहेत, त्यांनी रडू लागलेले आहेत, हे त्याने मालकाला येऊन पटकन सांगितले. म्हणून त्या मालकाने पटकन त्या स्त्रीला दवाखान्यात घेऊन गेला आणि नंतर हॉटेलमध्ये परत आला. हॉटेल मालकाने आणि मनोजने त्या स्त्रीला डॉक्टरकडे नेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हर तेथील जबाबदारी सोपवून हॉटेल मालक परत हॉटेलकडे परततो. नंतर मी त्या बाईची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी AC रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर, बाईचा जीव वाचला. तर इथे बघा, जेव्हा रात्री तो हॉटेल मालक विचार करतो आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की मनोजने जे माणूस म्हणून जी गोष्ट केली होती निरीक्षण करून, ते यंत्रमानवाद्वारे झालं नव्हतं. आणि त्यावेळेस जर मनोजला पाठवलं गेलं नसतं तर फार मोठा अनर्थ त्यांच्या हॉटेलमध्ये झालं असतं आणि त्यामुळे त्यांचं हॉटेलची बदनामी झाली असती आणि कदाचित हॉटेल पण बंद करण्याची वेळ आली असती. पण त्यावेळेस मनोजने दिलेल्या पूर्वसूचनेमुळे त्या बाईचा जीव वाचला होता. रोबोवेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरे. नवीन रोबोवेटर खरेदी करावे की नाही याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो हे मलाही समजले नाही. तर इथे हॉटेल मालकाची जी द्विधा मनस्थिती होती त्या द्विधा मनस्थितीतून आता बाहेर पडला की नाही, यंत्रमानव हे फक्त काही कामापुरताच मनुष्याला
पूरक म्हणून काम त्याचा उपयोग होऊ शकतो, परंतु पर्याय नाही. आणि त्या द्विधा मनस्थितीतून तो बाहेर येतो आणि तो निर्णय घेतो की आता मनुष्य सादृश्य मानव वेटरच ठेवायचे. आणि इथे त्याला समजतं की माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो, हेच खरे आहे. हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगावरून आपल्याला खूप मोलाचा असा संदेश मिळतो की खरोखर मनुष्य हा श्रेष्ठच आहे आणि त्याच्या माणुसकीमुळे तो श्रेष्ठ ठरतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटर संबंधामधल्या समस्या सुद्धा दूर झाल्या होत्या, यात नक्कीच शंका नव्हती. पण कोणत्याही मानवी व्यवहारांपुढे किंवा मानवी व्यवहारांमध्ये एवढेसे पुरेसे नसते. माणसाशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनामध्ये माणुसकी असणे गरजेचे असते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट इथे लक्षात आली पाहिजे की कोणत्याही घटनेने माणसाच्या जीवनात भावनिक आणि वैचारिक वादळे निर्माण होतात आणि हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा श्रेष्ठ आहे आणि याचे कारण म्हणजेच माणसाकडे असलेली त्याची माणुसकी. म्हणून इथे या पाठातून आपल्याला हा संदेश मिळतो की मनुष्य तंत्रज्ञान हे मानवाला पूरक म्हणून वापरू शकतो, तो पर्याय म्हणून नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आपल्याला काय जाणवलं की रात्री झोपताना त्या मालकाला तीव्रपणे एक वस्तुस्थितीची जाणीव झाली. रोबो हा अत्यंत यांत्रिकपणे कोरडेपणाने निरीक्षण करतो. त्याला मन, बुद्धी, भावना नसल्याने तो यांत्रिकपणे घटनेकडे पाहत असतो. मनोजचे तसे नव्हते. ती स्त्री झोपलेली नसून बेशुद्ध पडली आहे हे त्याला तात्काळ जाणवले. त्याच्या या निरीक्षणामुळेच पुढील हालचाली होऊन त्या स्त्रीचा जीव वाचवला. हॉटेल व्यवसायाच्या माणसाच्या जीवाशी निकटचा संबंध असतो, त्यामुळे तिथे मानवी जाण असणे, माणुसकी असणे अत्यंत गरजेचं आहे. ही माणुसकी रोबोमुळे असणे शक्य नाही आणि त्यामुळेच मालक आपोआप रोबो वेटरनं घेण्याचा निर्णय घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता पाठाच्या पुढील भागामध्ये आपण या पाठाखालील कृती अर्थात अभ्यासणार आहोत, स्वाध्याय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.